श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वतःचं घर घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत, पण काही ना काहीतरी अडचणी येतात आणि स्वतःचं घर होत नाहीये. मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाहीये किंवा एखाद्या ठिकाणी मुलाचं ॲडमिशन व्हावं अशी तुमची इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे आणि ती पूर्णपणे बरी व्हावी यासाठी तुम्ही करू शकता. म्हणजे जगातली तुमची जी कोणती इच्छा असेल यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण सक्सेस मिळत नाहीये. तर अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. आणि हे व्रत केल्यानंतर अगदी काही म्हणजे तुम्ही समजा हे आपल्या 21 मिठाची चतुर्थीचं व्रत आहे. अगदी 1, 2, 4 तुमच्या चतुर्थ्या झाल्या तरीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. एवढं प्रभावशाली हे व्रत आहे. आणि या 21 चतुर्थीच्या आत तुमची आर्थिक स्थिती तुम्ही कुठे आहात आणि 21 चतुर्थी होईपर्यंत तुम्ही कुठे आहात? तुमच्या समाजामध्ये मान-सन्मान, प्रतिष्ठा, संतान प्राप्ती, तुमचं उच्च पद, बिझनेस ग्रोथ, तुमचं स्वतःचं घर, ज्याही काही इच्छा असतील ना, त्या तुमच्या पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही गाठलेलं असेल किंवा त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचलेले असाल. आपल्या आयुष्यातील जे सतत येणारी संकटे आहेत, अडचणी आहेत, या खूप प्रमाणामध्ये कमी झाल्या आहेत, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. अगदी मी स्वतः कितीतरी वेळा हे व्रत केलेलं आहे आणि याचे रिझल्ट, याचे अनुभव हे खूप चांगले आहेत. आजपर्यंत असं कधीच झालं नाही, की हे 21 चतुर्थ्या पकडल्या आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच या चतुर्थीचं व्रत करा. ह्या 21 चतुर्थीचं व्रत जे आहे, उद्या चतुर्थी आहे, तर उद्यापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही जेव्हा किंवा अंगारिका चतुर्थी सुद्धा तुम्ही येईल तेव्हापासून सुद्धा तुम्ही चतुर्थीला सुरुवात करू शकता किंवा उद्याची चतुर्थी आहे तेव्हापासून सुद्धा तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. या व्रताला सुरुवात आपण कधीही करू शकतो आणि हे व्रत करण्यासाठी खूप काही अवघड नाहीये. बऱ्याच वेळेला काय करतो आपण, एक कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, नियम खूप अवघड सांगतात, असं असतं, तसं असतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये व्रत करण्याची इच्छा असून सुद्धा आपण ते व्रत करत नाही. तर असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला सविस्तर सांगेल. अगदी म्हणजे मनामध्ये एक प्रश्न सुद्धा न ठेवता, संकोच न ठेवता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे व्रत करू शकता. आणि काही तुमची चतुर्थी होण्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, याचा अनुभव सुद्धा तुम्ही स्वतः घ्याल. हे जे व्रत आहे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरातील इतर सदस्यासाठी सुद्धा करू शकता. पण हे व्रत ज्या चतुर्थीला आपल्याला सुरू करायचं आहे, त्याच चतुर्थीला त्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. जर आपण संकल्प केला तर अगदी काही म्हणजे 2, 3, 4 चतुर्थीच्या आतच आपली इच्छा पूर्ण झाली आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. आणि जरी अगोदर आपली इच्छा पूर्ण झाली, तरी पण पूर्ण 21 चतुर्थी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि 21व्या चतुर्थीला आपल्याला याचं उद्यापन सुद्धा करायचं आहे. ते कसं करायचं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही चतुर्थी करत असताना एखादी चतुर्थी तुमची पिरियडमध्ये गेली, तर त्या चतुर्थीला काय करायचं? उपवास पकडायचा. पण ती चतुर्थी जी आहे ती आपल्याला काउंट करायची नाहीये. सुतक आलं तर सुतकामध्ये सुद्धा फक्त आपण उपवास पकडायचा. पण ती जी चतुर्थी आहे ती आपल्याला हे व्रत आहे त्यामध्ये काउंट करायची नाहीये. आणि सुतक आलं किंवा आपल्याला पिरियड आले तर परत पहिल्यापासून सुरू करायचं का? नाही. जिथे स्किप झालं होतं त्याच्या पुढेपासून आपल्याला हे व्रत कंटिन्यू करायचं आहे. बाहेरगावी गेल्यानंतर सुद्धा आपण हे व्रत करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला ज्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशी आपण संकल्प केला आणि या व्रताला सुरुवात केली, तर ज्या दिवशी आपण चतुर्थीला सुरुवात केली आहे, त्या दिवशी आता जी प्रोसेस सांगणार आहे ती तुम्ही करू शकता आणि शेवटच्या चतुर्थी दिवशी सुद्धा करू शकता. मध्ये ज्या चतुर्थी आहे तिथे तुमची इच्छा असेल, तुमचा भाव असेल तर तुम्ही करू शकता. कंटिन्यू 21 चतुर्थी सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता किंवा पहिली आणि शेवटची सुद्धा करू शकता. जी आता मी पूजा सांगणार आहे ती. चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तामणामध्ये घ्यायची आहे. आपल्याला ती तामणामध्ये ठेवायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तुम्ही गणपती स्तोत्र म्हणत म्हणत करू शकता अभिषेक किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणत म्हणत करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. त्यानंतर देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पाची आपण मूर्ती ठेवतो, तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर लाल फूल असेल तर लाल फूल बाप्पांना अर्पण करायचं. 21 दुर्वांची एक जोडी मिळाली तर ती कंपल्सरी चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण करायचीच करायची आहे.
त्यानंतर साखरेचा असेल किंवा अजून कशाचा असेल, थोडासा नैवेद्य आपल्याला सकाळी दाखवायचा आहे आणि ही चतुर्थी करत असताना दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. भगर असेल, साबुदाणा असेल किंवा अजून काही पॅकेटचे पदार्थ असतात उपवासासाठी, ते खायचं नाहीये. अजिबात हे यातलं काही सुद्धा खायचं नाहीये तुम्हाला. कारण ह्या ज्या चतुर्थी आहेत, त्या मिठाच्या चतुर्थी आहेत. त्यामुळे दिवसभर आपल्याला मीठ ग्रहण करायचं नाहीये. मीठ खायचं नाहीये. दिवसभर आपण चहा पिऊ शकतो, साखर खाऊ शकतो, दूध, केळं खाऊ शकतो किंवा आपण मीठ न टाकता ताक पिऊ शकतो, दही पिऊ शकतो. जे काही असेल ते करू शकतो. मीठ नसणारं जे काही आहे ते दिवसभर आपण खाऊ पिऊ शकतो. दूध आलं, ताक आलं, फ्रुट्स आले, दही आलं, हे असं काही आपण खाऊ पिऊ शकतो. पण साबुदाणा, भगर आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या खायच्या नाहीयेत. ज्या की आपण इतर जे उपवास असतात त्याला खातो. तर आपण ते खायचं नाहीये. आणि संध्याकाळी काय करायचं? संकष्टी चतुर्थीला बघा चंद्रोदयाचा टाईम असतो, जो की चतुर्थीच्या दिवशी कॅलेंडरवर दिलेला असतो, की चंद्र उदय किती वाजता आहे. तर त्या पद्धतीने आपण काय करायचं? जेव्हा सायंकाळचा स्वयंपाक करतो त्यावेळेला आपण 21 मोदक बनवायचे आहेत. ते तुम्ही कसे बनवू शकता? बऱ्याच प्रकारचे मोदक आता आम्ही जे बनवतो ते आम्ही कसं करतो, की कणिक आपली पोळी करण्याची चपाती बनवायची जी कणिक असते, ती छोटे-छोटे गोळे करतो. त्यामध्ये गूळ खोबऱ्याचं सारण असेल किंवा साखर असेल किंवा अजून काही बाखर वगैरे तुम्ही करत असाल, ते जर आपण ते भरायचं आहे, त्याचा मोदकाचा आकार त्याला द्यायचा आहे. हे तुपामध्ये तळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा तुमची मोदक बनवण्याची जशी काही पद्धत असेल तसे तुम्ही बनवू शकता. पण जे 20 मोदक आहेत त्याच्यामध्ये जेही आपण सारण आहे तर ते सारण भरायचं आहे आणि जो एक मोदक असेल 21वा तो मिठाचा मोदक करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे मोदक जेव्हा बनवून झाले, तळून झाले, तर ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. मिठाचा एक असा सेपरेट वेगळा असा काही ठेवायचा नाहीये. एका बाउलमध्ये घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. म्हणजे खाली-वर करून घ्यायचं. ते मिक्स होऊन द्यायचे आणि जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, सायंकाळी अजून गणपती बाप्पाची पूजा करायची, हळद-कुंकू अर्पण करायचं, अजून लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. त्यानंतर आपल्याला चंद्र जर आपल्या घरातून दिसत असेल, तर त्या चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राला सुद्धा हळद-कुंकू अर्पण करायचं आहे, लाल फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये परत यायचं आणि गणपती बाप्पांना जे आपण 21 मोदक बनवलेले आहेत, त्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. आरती करायची. जेव्हा संध्याकाळी चंद्रोदय होतो, संकष्टीच्या दिवशी चंद्राचा जो चंद्रोदयाचा टाईम असतो, त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ना की अगोदर करायच्या, ना की नंतर करायच्या. चंद्रोदयाच्या वेळेला हे आपल्याला करायचं आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला 1 ग्लासमध्ये पाणी घ्यायचं किंवा तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता. जमिनीवर आसन टाकायचं, आसनावर बसायचं. उपवासाच्या दिवशी कधीही जमिनीवर, फरशीवर बसून उपवास सोडायचा नसतो. बसण्यापूर्वी आसन घ्यायचं असतं. तुम्ही खुर्चीवर वगैरे बसत असाल, डायनिंग टेबलवर तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा जेवणासाठी आपण खाली बसतो, तेव्हा म्हणजे बघा रोज आपण आसन घेतोच असं नाहीये. बऱ्याच वेळेला काय असतं, की जाऊ द्या आसन नाहीये बसते. पण ज्या दिवशी उपवास असतो, त्या दिवशी आवर्जून आपल्याला उपवास सोडण्यासाठी आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे. आणि हे जे मोदक आहेत, त्या मोदकाची प्लेट आहे ती घ्यायची आणि त्यातले मोदक खायचे. मोदक खात असताना जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक लागेल, तर तो आपला शेवटचा घास असेल. म्हणजे त्यानंतर आपण पाणी प्यायचं आणि हा उपवास सोडायचा. हे मोदक खात असताना आपल्याला बोलायचं नाहीये किंवा उठायचं नाहीये. आणि समजा तुम्ही 5 मोदक खाल्ले, 6वा मोदक मिठाचा लागला, तर आपला उपवास तिथेच सुटला. यानंतर आपण जेवण वगैरे काही वरण-भात वगैरे काहीच खायचं नाहीये. इथे आपला उपवास सुटला आणि पाणी प्यायचं, उठायचं, हात धुतल्यानंतर आपण बोलू वगैरे शकतो. कारण हा उपवास सोडताना जेव्हा आपण मोदक खायला चालू करतो, तेव्हा आपल्याला कोणालाही कसलंच बोलायचं नाहीये. जेव्हा आपला उपवास सुटतो, तेव्हा आपण बोलू वगैरे शकतो. तर हे जे आता उरलेले मोदक आहेत, ते आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींना आपल्याला खायला द्यायचे आहेत. पण बाहेरची जी मंडळी असते, त्यांना मोदक खायला द्यायचे नाही. बऱ्याच वेळेला असं सुद्धा होऊ शकतं, की तुम्ही एक मोदक खाल्ला आणि तोच मिठाचा लागला. कारण की हे असं बऱ्याच वेळेला मला सुद्धा झालेलं आहे, की पहिलाच मोदक खाल्ला आणि तोच मिठाचा लागला. मग तिथेच आपण ते स्टॉप करायचं, पाणी पिऊन घ्यायचं आणि ते उरलेले मोदक आहेत, ते घरामध्ये प्रत्येकाला खायला द्यायचे. यानंतर जर तुम्हाला वाटलं उपवास सोडल्यानंतर, की पहिलाच मोदक लागला, दुसराच मोदक लागला, भूक लागली आहे, सहन होत नाहीये, तर अशा वेळी आपण फ्रूट असेल किंवा चहा असेल, कॉफी असेल, दूध असेल, हे आपण घेऊ शकतो. पण सांगितल्याप्रमाणे उपवासाचे जे पदार्थ आहेत, मीठ टाकलेले, ते आपल्याला खायचे नाहीयेत. आणि हे जे उपवास आहे, हे करत असताना मी तुम्हाला नियम सुरुवातीला सांगितले आहे. काही अवघड नाहीये. आपण जिथे जाल तिथे करू शकतो.
सूतक आलं, पिरियड्स आले, काय करायचे ते पण मी अगोदर सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या रीतीने आपण 21 मिनिटाच्या मोदकाच्या चतुर्थीचं व्रत करू शकतो आणि डेफिनेटली नक्कीच ह्या 21 चतुर्थीचं व्रत पूर्ण होण्याच्या आत तुमचं जे स्वप्न आहे, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली असेल. एवढं प्रभावशाली हे व्रत आहे. म्हणजे आजपर्यंत मी जे एवढ्या वेळा ऐकलं आहे, म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये असेल, माझ्या मित्रमंडळीमध्ये असेल किंवा आमच्या एरियामध्ये असेल, खूप जणांनी हे व्रत केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. मी हे व्रत केलं, माझी 4थ्या चतुर्थीलाच इच्छा पूर्ण झालेली आहे. अगदी एका-एकाने तर 2-2, 3-3 वेळा सुद्धा रिपीट हे व्रत केलेलं आहे. कारण हे व्रत केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होणार नाही असं शक्यच नाही. या व्रताने आपली जीही कोणती इच्छा असेल ती 100% पूर्ण होतेच होते. आणि जेव्हा पिरियड्स असतात किंवा सूतक असतं, मग एखादी चतुर्थी गेली तर पुढे 4-5 चतुर्थ्या जाऊ द्यायच्या, बघू नंतर करू, असं करू नका. जेवढं झालं दिवस समजा एक चतुर्थी गेली तर पुढच्या चतुर्थीपासून व्रत लगेच चालू करायचं आहे आपल्याला. ते कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. मध्ये 2, 3, 4 जाऊ द्यायच्या आणि मग मनाला वाटेल तेव्हा करायचं, असं अजिबात करू नका. तर ही मिठाच्या मोदकाच्या चतुर्थीची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.